पंचायत समितीचा कोण म्हणतो सो नमस्कार मित्रांनो, आज आहे जन्माष्टमी म्हणजे दहीहंडी, ठाण्यातला सर्वात मोठा सण. तर आज आपण चाललोय मंडळा थ्रू, बघूया आजच्या ब्लॉग मध्ये काय होणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. ओम चैतन्य कुल देवताय नमः. गाव देवताय नमः. ओम ह्रीं सूर्याय नमः. ओम ह्रीं नमः. ओम श्रीं नमः. ओम ह्रीं स्वाहा. ओम माता पिताय नमः. तेरह देवता गुरु देवताय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. यंदाच्या वर्षी पहिलंच वर्ष आहे श्री विश्वेश्वर महिला गोविंदा पथकचं. तरी आम्ही पूर्ण तयारीत आहोत की 5 थर लावतोय, पण ट्राय करणार की आम्ही 6 थर लावणार म्हणजे लावणारच. सो जाणून घ्या यंदाच्या वर्षीचं काय तयारी केली आहे श्री विश्वेश्वर गोविंदा पथकांनी. त्यांच्या कोच करून आपण जाणून घेऊया काय म्हणत होता सर. आज गेली 20-25 वर्ष आम्ही सुरुवात करून झाली आहे आणि ह्या वर्षी आमचं मोठं ध्येय आहे की आम्हाला ह्या वर्षी कुठल्याही परिस्थितीत 8 थर लावायचे आहेत. त्याप्रमाणे ह्या वर्षी आम्ही महिलांचा सावरकर नगर लोकमान्य नगरचा महिलांचा प्रथम पहिलं वर्ष गोविंदा पथक चालू केलं आहे आणि त्यामध्ये आम्ही 5 थर लावून उभे केले. आज आम्हाला 6 थर लावायची इच्छा आहे आणि ते आम्ही उभे करणारच कुठल्याही परिस्थितीत. आम्हाला आत्तापर्यंत आम्हाला विश्वेश्वरने जी साथ दिली आहे याच्या पुढेही तो आम्हाला देईल आणि आमचं कार्य असं सतत पुढे पूर्ण चालू राहू दे. बोल 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 बजरंग बली की जय. आपण जाणून घेतलंय विश्वेश्वर गोविंदा पथकांच्या जे कोच आहेत त्यांचं मनोगत. आपण आता बघूया मानाची हंडी कशी फोडतायत ते. बोल बजरंग बली की जय. विश्वेश्वरच्या राजाची जय. गणपती बाप्पा. वर्स्वः तत्सविदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम आपो ज्योतिरसो स्मृतं ब्रह्मा भूर्भुवस्वरोमा. ओम राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तुल्य राम नाम वरानने. गणपती बाप्पा. ये भला हाँ
Yes. तुम्ही पुढे- सो तर आपण आलोय विश्वेश्वर गोविंदा पथकामध्ये. तर इथे आता आपण बघू शकतो ही बस आहे. इथून आपण प्रवास करू आणि बघू आपण किती थर लावू. आपण इथं आता तर बोलतायत की महिलांसाठी 6 थर लावणार आहोत आणि जे पुरुष आहेत ते 8 थर लावणार आहेत. पहिल्यांदा सावरकर नगरामध्ये 8 थर लावणारा पहिला गोविंदा पथक. बजरंग बली की हर हर मंडळी आपण आता आलोय हिरानंदानी मेडोसच्या इथे. आपण बघू शकतो आता आपला जो नंबर आहे तो 16वा आहे आणि आता 10व चषक चालू आहे. तुम्ही बघू शकता इथे थर पण चालू आहे. आम्ही तुम्हाला हे पण दाखवतोय की काय शूट होतोय इथे. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम श्री विश्वेश्वर खेळणी भक्तांचा
विनंती आहे त्याला सर्वांनी मागे या. विनंती आहे सर्वांनी मागे या. आता लंच ब्रेक झाला आहे आणि ब्रेक मध्ये पावभाजी आहे, तर पावभाजीचा ब्रेक खाऊ आणि पुढचा थर लावू.
तुमचे हार्दिक स्वागत आहे व्यासपीठातर्फे. आणि कृपया व्यासपीठावर यावे. त्यांचे पटना पॅरेडमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. त्यांना पुढे वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. तुम्ही कुठेही असाल तुम्ही एका व्यासपीठावरती संपर्क साधावा. विश्वेश्वर 7 थराची सलामी देतील. व्यासपीठावरची अतिरिक्त गर्दी स्टेज मॅनेजमेंट कमिटीच्या सदस्यांना विनंती आहे. व्यासपीठावर कमी करायची. 1 2 3 4 कोणाकडे 7 तर विश्वेश्वर आहे. दूर भावना बोलो लगेच बोलायला तुम्ही. आपण एकीकडे फाटक साहेब आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा सत्कार करायला कधी विसरत नाही. त्यांची इच्छा आहे की हा सन्मान आपणही स्वीकारावा. तुम्हाला कळू शकतं गोविंदांमध्ये सहभागी होणारे केवळ तरुण मंडळी नाहीत, चाकरमानी नाहीत, तर त्याचसोबत नगरसेवक स्वतः देखील आहेत. नगरसेवक विजय तांडेलजी तुमचं आणि प्रेमनगर स्पोर्ट्स क्लबच्या सगळ्या गोविंदांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. प्रेमनगर स्पोर्ट्स क्लबचा गोविंदा इथं आलेला आहे. सुद्धा आपण संधी देणार आहोत इथे घर रचण्यासाठी. तत्पूर्वी श्री विश्वेश्वर सेवा समिती गोविंदा पथक सावरकर नगर ठाणे पहिला गोविंदा पथक आहे. यांना विनंती आहे की आपण घर रचायचे आहे. 5 घर रचणार आहेत ते आणि हा 5वा थर. गोविंदा पथक याचबरोबर अष्टविनायक गोविंदा पथक लोकमान्य तुम्ही देखील तयार राहायचं आहे. दर्जा मिळवून दिला आणि मला असं वाटतं आपले फाटक साहेब आणि आपले संत प्रतिष्ठान सुद्धा पाठीमागे नाहीये, कारण त्यांनी इथे येणाऱ्या गोविंदा पथकाची काळजी घेऊन स्पेशल आईस मला असं वाटतं केलेली असेल ही आईस सगळ्यांना विनंती आहे की आपण थोडीशी जागा द्यायची आहे यांना. राजवारीजी आपलं देखील प्रेमनाथ नगर स्पोर्ट्स क्लब यांना देखील विनंती आहे की आपण देखील सज्ज राहायचं आहे. यानंतर मानवी मंडळ रचनेसाठी आपल्याला साहेबांना विनंती करतो. जय जवान गोविंदा पथक संकल्प प्रतिष्ठानमध्ये हजेरी लावण्यासाठी इथे उपस्थित राहणार आहे. त्यामुळे सगळ्यांना विनंती कोणी कुठे जाऊ नका. अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदविणाऱ्या जय जवान गोविंदा पथकाचा थरार पाहण्यासाठी आपण सगळ्यांची उपस्थिती प्रार्थनीय असेल. गोविंदा पथक 8 थर रचण्यासाठी प्रयत्न केले. या अगोदर महिला गोविंदा पथकाने सलामी दिली होती. त्यांनी देखील 6 थरांवर सलामी दिलेली होती.
सर्व गोष्टीचे असे आमचे कोच हे आज सर्वांची काळजी करतात. नुसतं ट्रेनर म्हणून कोच म्हणून नाही येत, ते प्रत्येकाची काळजी करतात. प्रत्येकाची पर्सनल व्यक्ती वन बाय वन मिळतायत, भेटतायत, दुखणं खुपणं काय आहे ते विचारतायत, वर खराब गेल्यावर काय त्रास होतो, काय कसं सेटल आहेस, काय आहे सेट झाल्यास काय, प्रत्येक गोष्टीची प्रत्येक बारकावे तरी करतायत. त्यामुळे यांच्यावर खूप खूप कौतुक आहे. नमस्कार. गेल्या 12 वर्षापासून आम्ही जे पोरं मित्रमंडळी सगळे सावरकर नगरातली जेवढी मेहनत करतात ते गेल्या 12 वर्षापासून झिजतात आहे. 7 थर लावून पोरांच्या मनात विचार होते की आम्ही ह्यावेळी 8 लावायचा प्रयत्न आम्ही सलग 4 वर्षापासून करतोय. अखेरकर तो ह्यावेळी आमचा यशस्वी सर असा झाला आहे आणि आम्ही खूप खुश आहोत. आमचं आता 4 वर्षाचं जे थकान होतं ते दूर झालेलं आहे. भूतून भविष्यातील असा हा क्षण आहे आमच्यासाठी. 12 वर्षानंतर आमचे 8 थर लागलेत. खूप कष्टा खाल्ल्या, खूप कॅज्युअलिटी सहन केल्या आम्ही. खूप कष्ट म्हणजे स्वप्न हे प्रत्येक आमच्या जे सिनियर मुलं आहेत त्यांच्यापासून हे स्वप्न होतं 8 थर आमच्या मुलांनी लावावेत. आज भूतून भविष्यातील असा क्षण आमच्यासाठी आलाय. 8 थर आम्ही जवळ 3 वेळा लावून उतरलेत. हे आमच्यासाठी सावरकर नगरच्या सर्व मुलांसाठी आणि ज्या गोविंदांनी या पथकामध्ये मेहनत घेतली त्यांच्यासाठी खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे. हा इतिहास लिखित आहे आणि या 8 थरांचे बोटे प्रत्येक घराघरात लागतील. ही प्रथा पुढे अशीच चालत राहील. दरवर्षी 8, 9 याच्या पुढची प्रॅक्टिस ही 9 थरांची असेल याची ग्वाही मी देतो. आणि ज्या ज्या मुलांनी आम्हाला सहकार्य केलं त्या मुलांचे मी आभार व्यक्त करतो. विशेष सेवा समितीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आपण पाहिलं आज ह्यात जो मंडळातून आपण गेलो तो श्री विश्वेश्वर वित्त मंडळ, तर यांनी इथे पहिल्यांदा 8 थराचा मनोरा हा यशस्वी प्रकारे रचला आहे. आणि आता इथे एकदम जे बघू यांची जसं आपण इंटरव्ह्यू पण घेतला होता त्यामुळे त्यांनी सांगितलं की पुढच्या वर्षी ते 9 थराचा प्रयास करणार आहे त्या प्रॅक्टिस मध्ये. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? नक्की शेअर करा, सबस्क्राइब करा. कड़क 8 थर लगाने के बाद इडली खाने का मजा ही क्या लगे.